नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीएससी कम्प्युटर सायन्स करण्याचे फायदे. बघा, बेनिफिट्स ऑफ डुईंग बीएससी सीएस. जर तुम्ही पण बीएससी कम्प्युटर सायन्स करत आहात किंवा करण्याचा विचार करत आहात, तर जर तुम्ही बीएससी सीएस केलं तर त्याच्यानंतर कोणकोणते फायदे तुम्हाला होत असते, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की बीएससी कम्प्युटर सायन्स करण्याचे कोणकोणते फायदे होत असते. तर बघा, सगळ्यात आधीचा जो फायदा सगळ्यात पहिला तो आहे मल्टीफेस्ड करिअर. बघा, जर तुम्ही बीएससी कम्प्युटर सायन्स केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला खूप मोठ्या समजा करिअर अपॉर्च्युनिटीज मिळत असतात, वेगवेगळे करिअर अपॉर्च्युनिटी मिळत असतात. जसं की तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल तर ती करू शकता, किंवा वेब डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकता, नेटवर्किंग आहे, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर आहे, सायबर सिक्युरिटी आहे, जसं की आता AI आहे किंवा मशीन लर्निंग आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता जर तुम्ही बीएससी कम्प्युटर सायन्स डिग्री घेतली तर. तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मिळत असतात बीएससी सीएस नंतर. तर हा एक पहिला फायदा आहे याचा बीएससी सीएसचा, की तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज मिळत असतात, किंवा आपण करिअर पॅथ सुद्धा म्हणू शकतो याला. त्यानंतर आहे दुसरा फायदा की अफोर्डेबल एज्युकेशन. बघा, आता जर आपण कम्पेअर केलं जसं इंजिनिअरिंग बीटेकशी, तर बीएससी सीएस हे कमी पैशामध्ये होत असतं. जिथे बीटेकला 1 लाख रुपये वर्ष लागतं, तिथे बीएससीला जास्तीत जास्त 50,000 रुपये लागू शकतात पर इयरसाठी. तर कमी पैशामध्ये होणारा कोर्स आहे बीएससी सीएस. तर हा एक याचा दुसरा फायदा आहे की कमी पैशामध्ये हा कोर्स होत असतो. त्यानंतर बघा, जॉब सिक्युरिटी. जर तुम्ही बीएससी सीएस केलं तर तुम्हाला आयटी सेक्टरमध्ये जे आहे जॉब मिळून जातो. तर जी जॉब सिक्युरिटी आपण जे म्हणतो, तर ती तुम्हाला इथे मिळत असते. जॉब जो आहे तो सहजरित्या मिळून जात असतो. तर हा एक याचा खूप मोठा फायदा आहे की जॉब सिक्युरिटी मिळते. त्यानंतर बघा, चौथा फायदा आहे की हाय डिमांड फॉर आयटी प्रोफेशनल. बघा, बीएससी सीएस डिग्री घेणार आहेत, त्यामुळे सध्या खूप डिमांड आहे आयटी प्रोफेशनल म्हणून. जर तुम्हाला आयटी सेक्टरमध्ये जायचं तर तुम्ही सहजरित्या जाऊ शकता जर बीएससी सीएस तुम्ही केलं तर. आणि तिथे तुम्हाला जी सॅलरी असते ती पण चांगली मिळून जाते. जवळपास 7 ते 8 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं बीएससी सीएस जर तुम्ही केलं तर आयटी मध्ये गेल्यावर. आणि याची जॉब सिक्युरिटी आहे, किंवा याचा हा पण एक फायदा की कमी पैशामध्ये होतो. तर ते पण तुम्ही करू शकता. जर तुमची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसेल, तुम्ही बीएससी सीएस करू शकता. तो तुमच्यासाठी एक महत्त्वाचा पॉईंट करू शकतो. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा, तिथे मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.